तर गोष्ट काही अशी झाली, काल 3 वाजता मी आपलं ऑफिस करत होतो आणि अचानक हितांशूचा मेसेज आला व्हॉट्सअपवर की आपण टीम्स कॉल करू आणि ऑफिसच्या टीम्सवर आम्ही मीटिंग घेतली. 3 वाजता मीटिंग घेतली आणि आमचं ठरलं की संध्याकाळी 8 वाजता आपण उज्जैनला ओमकारेश्वरला जाणार आहोत. आणि रस्त्याने येता येता पुन्हा आमचा प्लॅन चेंज झाला आणि आमचं असं ठरलं की आता आम्ही ओमकारेश्वर नाही उज्जैनला जाणार आहोत. आम्ही आलो आहोत उज्जैनला. या ब्लॉगमध्ये आपण बघू उज्जैन आणि उज्जैन झाल्यावर आम्ही ओमकारेश्वरला पण जाणार आहोत. तर इथे हितांशू बघा आज त्याच्या सुट्टीवर आहे, पण त्याचा डिप्लॉयमेंट असल्यामुळे तो आज हातात लॅपटॉप घेऊन उज्जैनमध्ये आपलं ऑफिस करत आहे. सकाळी 7 वाजता आम्ही इथे पोहोचलेलो. रात्रभर आम्ही ट्रॅव्हल करत आलो. त्यानंतर इथे आम्ही एक लॉज केला 500 रुपयात 5 स्टार लॉज. आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या गाडीकडे चाललो पार्किंगमध्ये आमचं सामान ठेवू आणि दर्शनासाठी महाकालच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागू. तास 1-1.5 तास आम्ही गाडीमध्ये थांबलो होतो. आता 10 वाजले आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो. इथे मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर आहे म्हणत आहे. काही लोकांनी सांगितलं की गाडीमध्येच मोबाईल ठेवा, पण बहुतेक आम्ही आता लॉकरमध्येच ठेवू कारण आम्हाला ब्लॉग बनवायचा आहे आणि ब्लॉग बनवण्यासाठी मोबाईल सोबत पाहिजे. आम्ही मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि इथे फार सुंदर सुंदर मंदिर. हे मेन मंदिर आहे जिथे आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी. मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. फायनली कसं आणि दर्शनचा अनुभव कसा होता मयूर? शेगाव बऱ्या दर्शन थोडं नाराजी आहे मुलांमध्ये कारण दर्शनात थोडी गडबड झाली आहे. नाराजी महादेवापासून नाही आहे तर इथल्या मॅनेजमेंट पासून आहे. जी एक्सपेक्टेशन होती आमची की थोडं जवळून मिळेल पण थोडा दुरूनच दर्शन झालं आणि लाईन फार लंबी होती, पण ठीक आहे मजा आली. पहिले पुरण टाका ना. काय घेतलं? हे याला सोवेनियर म्हणतात. सोवेनियर ते आजकाल युट्यूबवर घेतात, प्रत्येक जागी जातात. कुठं लावते? फ्रीज मॅग्नेट लावतात, पण मोठं लावायला पाहिजे. बाबा अमरनाथ वाला बाबा बर्फानी वरच्या डोळा घे ना. तू काय विचार करत? तर मित्रांनो हितांशूला फार भूक लागली आहे त्यामुळे हितांशू चिडचिड करत आहे. आमच्या दर्शनानंतर महाकाल आणि सिद्धेश्वर देवीचं नाव काय होतं? 51 शक्तिपीठापैकी एक मंदिर कोणतं होतं? हरसिद्धी देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही चाललो आमच्या गाडीकडे कारण आम्हाला ओंकारेश्वरला सुद्धा जायचं. तर आता आम्ही गाडीत जाऊ आणि ओंकारेश्वरला प्रस्थान करू. मित्रांनो आम्ही आता ओंकारेश्वरच्या रस्त्यात होतो आणि आमचं जेवण झालेलं नव्हतं आजचं, म्हणून आम्ही एका कोणता जसपाल ढाब्यावर थांबलेलो. सुंदर असा व्ह्यू आहे इथे आणि आम्ही इथे सर्व आता जेवण करणार आहोत. भाजी सांगून दोन आहे त्याकडे. हां जर त्याने सँडविच जर बिघडवला मग काय करणार? नाही खाऊ ना मग वापस देशील का? मित्रांनो आम्ही सराफा बाजार मध्ये जाऊन इंदोरला परत वापस जाऊ ना आपण. ओंकारेश्वरला जाऊन परत इंदोरला वापस जाऊ आणि तिथे सराफा बाजार मध्ये कोणता क्लब सँडविच खाणार आहोत. नाही लिस्ट मध्ये खूप काही बघू आता. सांग बरोबर सांग. सराफामध्ये नाही भाऊ, दुसऱ्या चौक मध्ये भेटते. रोहनला सर्व माहित आहे. रोहन जिथे घेऊन जाईन तिथे जाऊन सर्व खाऊ. ह्या भाऊला विचार. ऑर्डर देना था एक और कर दूंगी क्या?
दाल बाटी 1 प्लेट. ये वाला बोल दूंगा. हाँ बोल दो. दाल बाटी चूरमा. जसपाल धाबा. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये आणि आता वाजले आहे 8 वाजले ना. 8 वाजले आहे. 10 वाजता मंदिर बंद होते. आम्ही प्रयत्न करू की लवकरात लवकर आमचं दर्शन होईल. तर त्यानंतर आम्ही सराफा बाजारासाठी निघू इंदोरसाठी. तर मित्रांनो जे मी रील मध्ये पाहिलं होतं, जे सोशल मीडियावर पाहिलं होतं, एक्झॅक्टली तो सीन इथे आहे आणि ते पाहण्यात खूप मजा आहे. नर्मदा नदी आहे आणि या नदीला फार पाणी सुद्धा आहे, पण त्या बोट वगैरे फार सुंदर दिसत आहे. मित्रांनो आम्ही उशीर झाला आम्हाला यायला, त्यामुळे गर्दी फार जास्त नाही आहे, थोडेफार लोक आहेत. आमचं दर्शन आरामात होईल असं वाटत आहे. किती दूर आहे माहिती नाही. किती दूर आहे? आला जवळच आहे म्हणजे आम्हाला जास्त त्रास होणार नाही बहुतेक दर्शनासाठी. पण एक गोष्ट आहे की इथे ओंकारेश्वरला फार सुंदर वातावरण वाटत आहे. कदाचित आम्ही संध्याकाळी आलो म्हणून किंवा माहिती नाही, पण इथे फार सुंदर आणि स्वच्छता थोडीफार आहे. ऑडिओच नव्हता. दर्शनानंतर आम्ही वापस घराकडे चाललेलो. अजून नागपूर इथून 300 किलोमीटर दूर आहे. काल रात्री आमचं ओंकारेश्वरचे दर्शन झालं व त्यानंतर आम्ही सराफा बाजारमध्ये गेलो होतो. सराफा बाजारमध्ये खूप साऱ्या गोष्टी खाण्याच्या, खूप साऱ्या गोष्टी आम्ही पाहिल्या, खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या. पण रात्र झाली होती भरपूर. रात्री 12, 12:30, 1 वाजता आम्ही तिथे होतो. तर मी तिथे ब्लॉगसाठी व्हिडिओज रेकॉर्ड नाही करू शकलो. 2-4 क्लिप घेतल्या आहेत, त्या आता मी ब्लॉगमध्ये टाकणारच आहोत. आता आमचे ड्रायव्हर म्हणजे आमचे मित्र रोहन झोपलेले आहे आणि नवीन ड्रायव्हर मयूर, त्यांच्याकडे आम्ही गाडी दिलेली आहे. इथून अजून 300 किलोमीटर आहे. त्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. मित्रांनो आपण थांबलेलो इथे रस्त्यामध्ये सात्विक प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. मुलं जरा थकले आहे गाडी चालवून. कसं मग हितांशू किती वेळ अजून 150-250 किलोमीटर बाकी आहे. 3 तास जवळजवळ. 3 तास नाही जास्त लागेल. 3 जास्त लागेल. 3 कसे तर जास्त लागेल. 4 जास्त 4 तास 5 तास लागेल. 2 वाजता